यश सुख समृद्धी त्यांच्या घराण्यामध्ये नांदो. महाराजांनी सांगितलं, गरुड पुराण वाचलं आणि मौत दोन प्रकारे होते, माणूस स्वर्गात गेला की नरकात गेला. हे गरुड पुराण सांगते. बाबा काय सांगते? माणूस स्वर्गात गेला की नरकात गेला. हे तुम्हाला पंचांगात पाहायचं काम नाही. माणूस मरताना जे लोक प्रेताजवळ बसेल असतील ते सांगतील, कारण वाद चार आहे: स्वर्गवाद, नरकवाद, कैलासवाद, वैकुंठवाद. आणि कोणी बी गावातला मरू द्या, त्या फोटोवर फक्त एकच टाकते: आमचे बाबा कैलासवासी, आमचे बाबा वैकुंठवासी. बंद्या गावातल्या लोकांना माहित आहे गर्दी जास्त, कुकडे चालू आहे. पण आम्ही काय टाकतो? कैलासवासी, वैकुंठवासी. तो खरंच गेला का कैलासात, वैकुंठात, हे तुम्हाला मरताना कळते. गरुड पुराण सांगते, या देहातला आत्मा दोन स्थानातून जाते, एक ज्ञान इंद्रिय आणि दुसऱ्या कर्मेंद्रिय. म्हणजे कुदस्थानातून जर आत्मा गेला, समजून चालायचं की हा माणूस नरकात गेला. आणि ह्या ज्ञान इंद्रियवरचे मुखातून जर आत्मा गेला तर तो स्वर्गात गेला, नाही तर वैकुंठात गेला, नाहीतर कैलासात गेला. काही लोक म्हणतात ना, मेल्यानंतर त्याचं काय मिटा? मुख मिटा. त्याचं तोंड जर आज झालं, समजून चालायचं आत्मा मुखातून गेला ओरिजिनल स्वर्ग आणि कुदस्थानातून गेला नरक. हे फक्त गरुड पुराण सांगते. म्हणून आई, खरंच तुमचा स्वर्गवास झाला. उत्तरायण कोणाला सापडला